नागपूरसह विदर्भात पुढील 3 दिवस वादळी पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज, पिकांना फटका बसण्याची भीती। नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा, मौदा, भिवापूर तालुक्यात काही गावात गारपीट आणि पाऊस। गहू, हरभरा, कांदा, भाज्यांसह रब्बी पिकांचं अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान। यवतमाळ जिल्ह्यातल्या बाभुळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस। अवकाळी पावसामुळे तूर, हरभरा, गहू, भाजीपाला पिकाचं नुकसान। अमरावती जिल्ह्यातील तळेगाव, दशासरमध्ये गारपीट, शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट। गहू, तूर आणि हरभरा पिकांचं प्रचंड नुकसान। पुण्यामध्ये आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे मेळावे। निसर्गमंगल कार्यालयामध्ये शरद पवार गटाचा मेळावा, तर बालेवाडीमध्ये अजित पवार गटाच्या युवक काँग्रेसचा मेळावा। गडचिरोलीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पुण्यातील सभेसाठी रवाना। सभेत पुढील निवडणुकांच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांसाठी मंत्र दिला जाणार। नाशकातील राष्ट्रवादी भवन मिळवण्यासाठी शरद पवार गट कोर्टात जाणार। मुंबई नाका परिसरातील कार्यालयावरती अजित पवार गटानं दावा केल्याची माहिती। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुण्यात दाखल। योगींना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट। आज आळंदीमध्ये भक्ती उत्सव कार्यक्रमाला हजेरी लावणार। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। 2 दिवसात सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं, अधिसूचनेबाबत कायदा करावा अशी मागणी। आमदार संजय कुटेंची भाजपमधून हकालपट्टी करण्याची रिपाई खरात गटाचे मागणी देवेंद्र फडणवीसांकडे। कुटेंनी दलित महिला सरपंचाचा अपमान केल्याचा आरोप। भाजपा आमदार संजय कुटे यांच्या विरोधात बुलढाण्याच्या तामगाव पोलिसात तक्रार। दलित महिला सरपंच इंगळे यांचा कुटेंवरती तुच्छ लेखून अवमान केल्याचा आरोप। रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा दर सोमवारी बंद राहणार। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आणि पाणी बचतीसाठी रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाचा निर्णय। प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी उपोषणाच्या तयारीत। राज्यभरातील एसटी कर्मचारी 13 फेब्रुवारीपासून विभागीय पातळीवरती उपोषण करणार। उपोषणानंतरही मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलन केलं जाणार। पुणे ते लोणावळा दरम्यान आज तांत्रिक कामासाठी ब्लॉक 14 लोकल गाड्या रद्द। प्रवाशांचे हाल होणार। प्रस्तावित नाशिक पुणे रेल्वे मार्गामध्ये बदल। नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे शिर्डी मार्गे धावणार। नाशिकच्या सटाणा शहरात महाविकास आघाडीचा रास्ता रोको, गोळीबार आणि पत्रकारांवरील हल्ल्याविरोधात निषेध। धुळे शहरात विनापरवानगी फलक लावता येणार नाहीत। परवानगीशिवाय फलक लावल्यास कारवाईचा इशारा। धुळ्यात कपाशीचे भाव कोसळले, 7,000चा भाव 6,000वर। जळगावात तब्बल 3 ते 4 वर्षांपासून कापसाला योग्य भाव मिळत नाही। किमान 10 ते 11,000 रुपयांपर्यंत कापसाला भाव मिळण्याची मागणी। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यात 2,500 हेक्टरनं रब्बीचं क्षेत्र घटलं। कमी पावसाचा यंदाचा रब्बी हंगामाला फटका। नंदुरबारच्या 300 पेक्षा अधिक शाळा आणि शाळेतील विद्यार्थ्यांना फटका बसणार। वर्गखोल्या कमी असल्यानं माध्यमिक आणि प्राथमिक शाळा एकाच वेळी भरवण्यात अडचणी येणार। नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणामध्ये अत्यल्प पाणीसाठा, 35% इतकाच पाणीसाठा शिल्लक। पुणे सातारा महामार्गावरील हरिश्चंद्रीला उड्डाण पूल होणार। 8 वर्षांपासूनच्या ग्रामस्थांच्या लढ्याला अखेर यश। पुण्याच्या भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावरती ग्रामस्थ आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी 700 किलो वजनाचा ट्रान्सफॉर्मर नेला। रोहित्र बदलासाठी कर्मचारी आणि ग्रामस्थांचे परिश्रम। आरक्षणासाठी आता भोई समाज आक्रमक। नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा संस्थेच्या वतीनं आरक्षण बचाव संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा होणार। प्रफुल्ल पटेल यांचे वडील स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गोंदिया दिग्गज हजेरी लावणार। उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची हजेरी असणार। नंदुरबारच्या शहादा इथे जयप्रकाश नारायण सूतगिरणीची निवडणूक रंगतदार होणार। निवडणुकीचा प्रचार शिगेला। लोकसभा निवडणुकीसाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज। मतदारसंघात जिल्हाधिकारी मनीष खत्रे असणार निवडणूक अधिकारी। शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीची काही अंशी झीज। सुरुवातीच्या काळातच मूर्तीवर मोठ्या प्रमाणात गरम पाणी आणि दह्यासह पंचामृतानं अभिषेक झाल्यानं झीज। नंदुरबारमध्ये सर्वेक्षणाचं 99% काम पूर्ण। जिल्ह्यातील काही कुटुंब रोजगारासाठी स्थलांतरित झाल्यानं 1% सर्वेक्षण राहिलं। नाशिकच्या नांदगावमध्ये सुरू असलेल्या शिवसृष्टीच्या कामाची आमदार सुहास कांदेंकडनं पाहणी। शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासह शिवसृष्टीचं काम प्रगतीपथावर। अहमदनगरच्या शेवगावमध्ये खासदार केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन। 220 बैलगाड्यांचा सहभाग। बीडच्या परळीत जिल्हाधिकाऱ्यांकडनं शहरातील मतदान केंद्रांची पाहणी। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला आढावा। रत्नागिरीत आंब्यावर थ्रिप्स आणि तुडतुड या रोगाचा प्रादुर्भाव। प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडे सादर।